स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पदभरती 2024 नांदेड जिल्ह्यासाठी आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याविषयी सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यापासून तर प्रिंट कशी घ्यायची त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यापूर्वी आपण नांदेड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीविषयी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय जाहिरातीवरती. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. जाहिरातीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिली. अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण जागा, त्यानंतर पदानुसार जर म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावातील, आरक्षणानुसार किती जागा आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. तर तो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच बघा, जेणेकरून सविस्तर पदभरतीविषयी तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या भरता येत नसेल तर तुम्हाला काय करायचंय, वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल, पहिला नंबर. या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि सांगायचं पोलीस पाटील पदाचा आम्हाला फॉर्म भरून पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला एक लिस्ट पाठवली जाईल डॉक्युमेंटची. ते डॉक्युमेंट तुम्हाला सेंड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला घर बसल्या तुमचा ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. आणि त्यासोबत पोलीस पाटील पदभरतीच्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्यांच्याविषयी पुढे माहिती देणार आहे. त्यासाठी सेपरेट नंबर तुम्हाला सेकंड इथं दिसत असेल, दुसरा नंबर इथं दिसत असेल. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे ते जाणून घेऊया. तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथे क्लिक करून तुम्ही जाहिरात बघू शकता. बघा अशा प्रकारची जाहिरात तुम्ही डाउनलोड करून इथं बघू शकता. जाहिरात इथं दिलेली आहे. कोणत्या प्रकारची फॉर्म भरताना अडचण आला तर इथे एक नंबर दिलेला आहे बघा. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. हा नंबर आहे सकाळी 10 वाजता चालू होतो आणि रात्रीचं 6 वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवरती मेसेज करू शकता, कॉल करू शकता. कॉलसाठी हा नंबर आहे, मेसेज करू नका. ठीक आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर कॉलिंग साठी हा नंबर दिलेला आहे. 10 ते 6 चालू असतो. फॉर्म भरण्याविषयी नंतर भरतीविषयी कोणती अडचण आली तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ठीक आहे. तर ही जाहिरात तुम्हाला कुठून डाउनलोड करायची, इथे क्लिक करून जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता. आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अर्ज करा, इथे लिंक आहे बघा. अर्ज तुम्हाला करण्यासाठी इथे लिंक आहे. इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला इथे शुल्क भरायचं, ऑनलाईन शुल्क, आणि शुल्क भरल्यानंतर तुम्हाला इथं अर्जाची इथं पोच पावती घ्यायची. आता ही सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगत आहे कशा प्रकारची इथं तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अर्ज भरायचा आहे, त्यानंतर इथं शुल्क भरायचं म्हणजे परीक्षा शुल्क इथे दिलेलं आहे. इथं जर म्हटलं तर ओपन साठी इथं 800 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि इथं सर्वसाधारण किंवा जे पण मागासवर्गीय आहे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं आपल्याला 700 रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 8 जानेवारी. फक्त 7 दिवसांचा कालावधी दिलाय. यामध्येच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे. लवकरात लवकर अर्ज भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इथं बघा आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे, भरतीचं वेळापत्रक दिलेलं आहे, पोच पावती, परीक्षा शुल्क भरा, अर्ज याविषयी सविस्तर माहिती इथे सुद्धा इथे दिलेली आहे. इथे लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आता ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम भरण्यासाठी इथं अर्ज करायचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता मी या टॅबवरती ओपन करत आहे. हे जे पेज आहे ते ओपन करत आहे. त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल बघा. अशा प्रकारचं पेज आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा, पोलीस पाटील. तर पोलीस पाटील हे पद आता आपल्याला इथे निवडायचंय. काही माहिती इथे दिली जाईल, जसे की इथं बघा आपल्याला या पदाकरता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. संबंधित गावचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत इथं वयाची अट दिलेली आहे 25 ते 45 वर्षे या दरम्यान तुमचं वय असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 25 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि जे पण कागदपत्रे जाहिरातीमध्ये जे कागदपत्रे ते कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ते इथे ठीक आहे ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं सिलेक्ट केल्यानंतर इथं पोलीस पाटील इथं नाव येऊन जाईल. आता तुम्हाला तालुका निवडायचा आहे. तुमचा कोणता तालुका आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. जसं की मी नांदेड तालुक्यासाठीच इथं अर्ज भरणार आहे. मी नांदेड तालुका इथे निवडला. त्यानंतर इथं गावाचे नाव येऊन जाईल. गावात जे पण नांदेड तालुक्यातील गावं असतील ते गाव सविस्तर तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येतील. ज्या पण गावासाठी तुम्हाला अर्ज भरायचे ते गाव तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सर्व गावांची नाव इथे तुम्हाला भेटून जातील. सर्वप्रथम तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तर हे वाघी जे गाव आहे यासाठी जसे की मला अर्ज भरायचा आहे. तर उदाहरणार्थ मी इथं वाघी इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे येऊन जाईल. आता इथं अर्ज करण्यासाठी इथं प्रवर्ग बघा, इथं अर्ज करावायचा प्रवर्ग म्हणजे इथं आरक्षणानुसार ऑलरेडी कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत ते ऑलरेडी निश्चित झालेलं आहे. त्यानुसार इथं ऑटोमॅटिकली तुमची जी कॅटेगरी आहे ती इथे येऊन जाईल. कारण इथं आरक्षण कोणाला आहे, एसबीसी वाल्यांना. ठीक आहे. आणि
सर्वसाधारण म्हणजे महिला व पुरुष दोन्ही इथं अर्ज करू शकता. तर हे ऑलरेडी येऊन जातं लगेचच्या लगेच ही माहिती टाकल्यानंतर. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर सर्वप्रथम बघा इथं अर्जदाराचे इथं नाव टाकायचे. सर्वप्रथम इथं लास्ट नेम म्हणजे तुमचं शेवटचं नाव टाकायचंय. ठीक आहे. आडनाव तुम्हाला इथे टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला बघा इथं पुढे पहिले नाव टाकायचंय आणि इथं मध्ये नाव टाकायचंय. ठीक आहे. म्हणजे शेवटचं नाव, पहिलं नाव आणि मधील नाव. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय. आधार कार्डचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. काय आधार कार्डचा नंबर इथे व्यवस्थित द्यायचा आहे. त्यानंतर इथे संपर्कासाठी पत्ता द्यायचा आहे. तुमचा पूर्ण ऍड्रेस द्यायचा आहे. जो पण तुमचा घरचा पत्ता असेल गावापासून ऍट पोस्ट जे पण गावाचं नाव असेल ते, त्यानंतर तुमच्या तालुक्याचं नाव, त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जो पिन कोड असतो तो द्यायचा आहे. पूर्ण व्यवस्थित ऍड्रेस टाकायचा आहे. खाली आल्यानंतर इथं हाऊस नंबर असेल तर हाऊस नंबर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे विलेज सिटी म्हणजे इथे तुमचं गावाचं नाव टाकायचंय. तुमच्या गावाचा पोस्ट कोणता आहे पोस्ट तुम्हाला टाकायचा आहे. तालुका कोणता आहे तालुका टाकायचा. जिल्हा कोणता आहे जिल्हा टाकायचा. नांदेड जिल्हा. पिनकोड तुमचा कोणता आहे ते टाकायचं. तुमचा तालुक्याचा किंवा तुमच्या गावाचा जो पण पिनकोड असेल ऍड्रेसचा तो टाकायचा. मोबाईल नंबर टाकायचा आणि एक ईमेल आयडी टाकायचा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्यवस्थित टाका कारण इथून पुढे जी पण माहिती असते ती तुम्हाला यावरती सेंड केली जाते. ठीक आहे. त्यानंतर इथे जन्मदिनांक जो पण असेल तो तुम्हाला टाकायचा. आता दिनांक तुम्हाला जन्मदिनांक कसा टाकायचा यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे सर्वप्रथम तुम्हाला हे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे वर्ष. तुम्ही वर्ष सिलेक्ट करणार, महिना सिलेक्ट करणार आणि दिवस सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर जन्मदिनांक तुमचा अशा प्रकारचा इथे येऊन जाईल. आता इथं सर्वसाधारणसाठी इथं ही पदसंख्या उपलब्ध आहे. हे जे मी गाव निवडलंय त्या गावानुसार सर्वसाधारण विद्यार्थी इथं अर्ज करू शकता. तर इथं महिला किंवा पुरुष दोन्ही इथं अर्ज करू शकतात. तर इथं मी पुरुष आहे तर मी पुरुष इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं आपलं लग्न झालं असेल तर आपण इथं विवाहित इथं सिलेक्ट करू शकता आणि लग्न नसेल झालं तर तुम्हाला इथं आपल्याला अविवाहित इथं सिलेक्ट करायचंय. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. फॉर्म भरताना चुका करू नका. जर फॉर्म चुकीचा भरला तर तुम्ही अपात्र ठरशाल. त्यामुळे जर फॉर्म भरून घ्यायचा असेल व्यवस्थित तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. आता इथं बघा इथं काय म्हटलेलं आहे तुमची इथं लग्न झालं असेल तर तुम्ही विवाहित वरती क्लिक करणार. विवाहित वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा काय म्हटलेलं आहे. आता इथे म्हटलेलं आहे 28 मार्च 2006 पूर्वी जन्मलेले तुम्हाला जेवढे पण मुले असतील ते तुम्हाला इथे टाकायचे. समजा तुम्हाला 28 मार्च 2006च्या पूर्वी 2 मुले आहेत. ठीक आहे. तर 2 आकडा तुम्ही इथे टाकणार किंवा 3 असतील तर 3 टाकणार. ठीक आहे. अशा प्रकारचं असं तुम्हाला टाईप करायचंय. ठीक आहे. आणि जर 28 इथे बघा 28 मार्च 2006 नंतर तुम्हाला किती मुले झालेले आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे टाकायची. जर नसतील झाले तर इथे 0 ऑलरेडी टाईप आहे. इथे काहीच करायची गरज नाहीये. जर याच्या अगोदर तुम्हाला मुले असतील तर ते टाईप करायची आणि याच्यानंतर किती मुले आहेत ते तुम्हाला टाईप करायची. अशा प्रकारची इथं तुम्हाला माहिती द्यायची. जास्त काही माहिती द्यायची नाहीये. पुढे आल्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे. इथं आता आपल्याला अर्जदाराची जात इथे टाकायची. जे पण आपलं कास्ट सर्टिफिकेट असतं नाही तर आपली जी जात असते ती आपल्याला माहितीच असते. ती तुम्हाला इथे टाकायची. ठीक आहे. टाईप करायची. त्यानंतर इथं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे असतं ते असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्हाला इथं जी पण इथे जशी की आता मी ही कास्ट इथं निवडलेली ओपन साठी इथं जागा नाहीये. तर ओपन जर असता तुम्ही ओपन मधून अर्ज भरला असता तर तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण जात प्रमाणपत्र म्हणतो ते लागत नाहीये. आता इथं मी वरती कोणती कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे एसबीसी म्हणजे याच्यासाठी सीधं पदसंख्या उपलब्ध आहे. आता यांच्यासाठी इथं जर म्हटलं तर एसबीसी इथं याच्या एसबीसीच्या जागा आहे त्यामुळे इथं त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. ओपन मधून जर तुम्ही अर्ज भरला असता तर तुम्हाला ही माहिती टाकायला येत नाहीये. तुम्हाला कोणत्या प्रकारची जातीचं जे प्रमाणपत्र आहे जातीचा जो दाखला आहे त्याची माहिती टाकायला येत नाहीये. हे फक्त कॅटेगरी वाले जे पण विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. तिथं बघा आता जर म्हटलं तर इथं सर्वपर्यंत आपली जी पण जात असेल ती टाकायची इथं टाईप करायची. इथे पुढे तुम्हाला तुमचा जो पण जातीचा जो प्रमाणपत्र क्रमांक असतो तो टाकायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्राची तारीख टाकायची. जे पण आपलं कास्ट सर्टिफिकेट असतं जातीचं प्रमाणपत्र असतं त्यावरती ही सर्व माहिती दिलेली असते. त्यानंतर इथं नॉन क्रिमिलेअरचं जे प्रमाणपत्र आहे त्याचा क्रमांक इथे टाकायचा कारण जी कॅटेगरी वरती सिलेक्ट केलेली आहे त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र क्रमांक असतो तो क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमच्या कॅटेगरीला नसेल लागू होत तर तुम्हाला इथं काहीच टाकण्याची गरज नाही. त्यानंतर इथं प्रमाणपत्र वैधता तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. तुमची वैधता किती होती 2020 21 22 23 24 अशा प्रकारची वैधता इथं दिलेली आहे. तर आता जर म्हटलं तर तुमची वैधता संपली असेल तरी तुम्ही इथं अर्ज भरू शकता कारण 20 21 22 23 तुमचे जे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र आहे त्याची वैधता जरी संपली असेल तरी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला इथे प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर इथं ही दिनांक सिलेक्ट करायची. त्यानंतर प्रमाणपत्राची तारीख आता प्रमाणपत्र तुम्हाला कधी भेटलं होतं हे तुम्हाला इथे टाकायचं. ठीक आहे. त्याच्याविषयी इथं माहिती आहे. आता त्याची तारीख तुम्हाला इथे टाकायची सेम त्याच रीती जशी आपण जन्मतारीख टाकली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथं आता शैक्षणिक पात्रताविषयी इथं माहिती द्यायची. तुमचं काय काय झालेलं आहे त्याच्याविषयी
त्याच्याविषयी माहिती द्यायची. ठीक आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला 10वीची माहिती कंपल्सरी टाकावी लागणार. बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर पोलीस पाटील पद भरतीसाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देत आहे. त्या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे आणि त्यानंतर त्या नोट्स तुम्हाला कशा मिळतील त्याच्याविषयी माहिती देतो. तर बघा, पोलीस पाटील पद भरती 2024 साठी आपण कशा कशाच्या नोट्स काढलेल्या आहेत. अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला तर आपल्याला कोणकोणते विषय दिलेले आहेत. मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञानावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, ठीक आहे, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात, स्थानिक जी माहिती आहे तुमची परिसराची त्यावरती प्रश्न विचारले जातात, म्हणजे जिल्ह्याची माहिती यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अजून जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला गणित व बुद्धिमत्ता या दोन विषयावरती प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचे एकूण 7 ते 8 विषय दिलेले आहेत, त्याच्यावरती तुमचे 80 प्रश्न विचारले जातात 80 गुणांसाठी. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. तर हे सर्व विषयांचे स्टडी मटेरियल आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, अभ्यास करण्यासाठी. यासोबत आतापर्यंतच्या मागील झालेल्या 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहे. किती? 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहेत मित्रांनो, पोलीस पाटील या पदभरतीच्या. आता कालच जो पेपर झालाय तीही प्रश्नपत्रिका भेटेल नाशिक, त्यानंतर सोलापूर, सिंधुदुर्ग, त्यानंतर बाकीचा विचार केला तर मागील ज्या पण प्रश्नपत्रिका आहेत या सर्व तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे. तर हे सर्व काही ह्या तुम्हाला 7 ते 8 विषयांचे स्टडी मटेरियल आणि या 20+ 20-25 प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहे 199 रुपयामध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय बघा, हा नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता, नाहीतर हा नंबर तुम्हाला 2 नंबरचा इथे दिसत असेल तर बघा, नंबर इथे सुद्धा देत आहे 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट झाल्याचा. याच नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स सेंड केल्या जातील. ठीक आहे. अभ्यास करण्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला नांदेड जिल्हा, ठीक आहे, नांदेड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा अभ्यास करण्यासाठी फक्त तुमच्याकडे 13 दिवसांचा कालावधी आहे. आजपासून जर कॅल्क्युलेट केलं तर 14 तारखेला तुमची एक्झाम आहे. 13 दिवसासाठी तुम्हाला फक्त अभ्यासाचा वेळ इथं भेटत आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व मागील प्रश्नपत्रिका कशा विचारल्या गेल्या होत्या, कोणते प्रश्न आले होते, सोबत सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय फक्त 199 रुपयामध्ये. तर लवकरात लवकर या नंबरवरती पेमेंट करा 199 रुपयाचा आणि स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील. तर चला, या झाल्या नोट्स विषयी माहिती. आता आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. आता अशा प्रकारचे इथे मी 10वी सिलेक्ट केलेलं आहे. इथे शैक्षणिक अर्थ येऊन जाईल ऑटोमॅटिकली. इथे तुम्हाला शाळेचं नाव इथे टाईप करायचं आहे. ठीक आहे. जसं की मी फक्त तुम्हाला उदाहरणार्थ सांगण्यासाठी इथं नांदेड इथं टाईप करतो. ठीक आहे. नांदेड अशा प्रकारचं मी इथे टाईप केलं. त्यानंतर पुढे बघा, आता उत्तीर्ण वर्ष 10वी तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण केलं ते तुम्हाला इथे टाईप करायचंय. जसे की इथं मी 2010 ला पास झालो होतो आणि इथं 2012 ला पास झालो होतो, तर 2012 मी अशा प्रकारचे इथं वर्ष टाईप करणार. ठीक आहे. एकूण गुण किती प्राप्त झाले ते तुम्हाला इथे टाकायचे. ठीक आहे. एकूण गुण 8 टाकायचे. 10वीचं मार्कशीट बघायचं, त्याच्यावरती किती गुण आहे ते बघायचे. ठीक आहे. जसे की मला 500 पैकी 400 गुण होते. ठीक आहे. अशा प्रकारचे 400 गुण टाकले. एकूण गुण किती 500 पैकी, तर 500 मी इथे टाकले. मला किती पर्सेंटेज होते 10वीला ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. ग्रेड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ही 10वीची माहिती ऍड होऊन जाईल. जर तुम्ही 12वी पास केली असेल तर अजून तुम्हाला 12वीची माहिती टाकायची, कारण इथून पुढे तुम्हाला सर्टिफिकेटला सुद्धा मार्क दिले जातात. 10वी 12वी पदवीचं जे पण सर्टिफिकेट असेल त्यानुसार तुम्हाला 2, 4, 6 अशा प्रकारचे जे मार्क आहे मुलाखतीच्या वेळेस वाढून दिले जातात. त्यासाठी बाकीची जेवढे पण तुमचे ग्रॅज्युएशन झालं असेल ना, त्याची पण तुमची शैक्षणिक अर्थ असेल ती संपूर्ण तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे ऍड एज्युकेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. बघा, हे ऍड होऊन जाईल. अशा प्रकारचं इथं 10वीचं ऍड झालेलं आहे, तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं आता ही 10वीची माहिती इथं झाली. आता तुम्हाला दुसरी माहिती टाकायची तर दुसरी इथं तुम्ही माहिती देऊ शकता. जसं की 12वीची माहिती द्यायची, तर 12वी मी इथे सिलेक्ट केलं, इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता 12वी तुम्ही कोणत्या शाळेतून किंवा कोणत्या बोर्डातून पासआउट केलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं. ठीक आहे. तर उदाहरणार्थ फक्त सांगण्यासाठी इथं मी तुम्हाला नांदेड इथं टाईप करून दाखवत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं उत्तीर्ण वर्ष कधी तुम्ही 12वी उत्तीर्ण केली, 2014 साली जसं की मी उत्तीर्ण केले तर 2014 टाकणार. कितीपैकी किती मार्क्स मिळाले, किती गुण मिळाले, तर इथं जर विचार केला तर 450 मार्क आहे मला. कितीपैकी 650 पैकी, तर 650 मी इथं हे टाईप करणार. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जाणार. त्यानंतर इथं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्हाला
तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. ठीक आहे, ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर मी इथे सिलेक्ट करतो आणि त्यानंतर ऍड एज्युकेशनचा ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर ते सुद्धा इथे एज्युकेशन ऍड होऊन जाणार. जसं की 10वी-12वीचं एज्युकेशन इथे ऍड झालेलं आहे. पुढे तुमचं काही पदवी झालं असेल, काय पुढे दुसरं एखादं एज्युकेशन झालं असेल, तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारची इथं माहिती आहे. जसे की 10वी आणि 12वीची माहिती मी इथे टाकली. तुमचं 10वी झालं असेल तर फक्त 10वीची माहिती टाका, काही प्रॉब्लेम नाही. इथे ऍड एज्युकेशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्याशिवाय पुढील पेज ओपन होणार नाही. त्यासाठी माहिती टाकल्यानंतर ऍड एज्युकेशनचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे बघा आपल्याला विचारलंय जे पण आपण इथं गाव सिलेक्ट केलेलं असेल त्याच्याविषयी माहिती विचारली, तुम्ही वाघी नांदेड गावचा रहिवासी आहात का, तर येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. ठीक आहे, बाकी इथं तुम्हाला अशा प्रकारची माहिती विचारली आहे, व्यवस्थित बघायचं. यामध्ये तुम्ही येत असाल तर येस करायचं, अदरवाईज नाही नाही वरती तुम्हाला इथं ठीक आहे. माझी सैनिक असाल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नाही वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची, ज्याची साईज तुम्हाला इथे दिली. तुम्हाला त्या फोटोग्राफ आणि सिग्नेचर विषयी सविस्तर इथं माहिती दिली. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही हे वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं सिलेक्ट फाईलचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करून जिथं पण फोटो असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचा आहे. जसं की एक फोटो मी इथे सिलेक्ट करतो, इथं ओपनचं ऑप्शन आहे, ओपन वरती मी क्लिक करतो. आता इथं ओपन वरती क्लिक केल्यानंतर बघा हा जो फोटो असेल तो इथं अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इथं अपलोडचं ऑप्शन आहे बघा, इथं अपलोड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा अपलोड वरती क्लिक केल्यानंतर जो पण फोटो तुम्ही सिलेक्ट केला होता तो इथं अपलोड होऊन जाईल. अशा प्रकारचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आता पुन्हा मी सिग्नेचर इथं तुम्हाला अपलोड करून दाखवतो. इथे मी सिलेक्ट फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून आता सिग्नेचर मी इथे सिलेक्ट करतो. ठीक आहे, आता थोडंसं मी ब्लर करत आहे, बाकी कोणत्या प्रकारची अडचण नाही. अशाच प्रकारचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आता इथं अपलोड केली, मी सिलेक्ट केली. आता अपलोडचं ऑप्शन आहे, त्यानंतर इथे अपलोड वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारची प्रोसेस आहे. बघा हे तुम्हाला अशा प्रकारचे दिसून येईल. इथं फोटोची साईज काय पाहिजे त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. बघा आता सिग्नेचर आणि फोटोग्राफ इथे दोन्ही इथं अपलोड होऊन घेतले. ठीक आहे, म्हणजे होऊन गेलेले आहेत. व्यवस्थित तुम्हाला कसं अपलोड करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. जर चेंज करायचं असेल तर इथे क्लिक करून तुम्ही हे चेंज देखील करू शकता. चला आता पुढे प्रोसेस. थोडंसं खाली आल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला माहिती इथे दिसून येईल. इथं आपल्याला टिक लावायचं. याद्वारे मी प्रमाणित करतो की जी पण माहिती टाकलेली आहे ती सत्य आणि अचूक आहे. ठीक आहे, आणि बाकी जी पण माहिती चुकीची असेल तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे. अशा प्रकारची इथे एक सूचना दिलेली आहे. ठीक आहे, प्रतिज्ञापत्र दिले. इथं टिक लावून इथे तुम्हाला कंटिन्यूचं ऑप्शन आहे, कंटिन्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे येऊन जाईल. बघा इथे काय सूचना दिलेल्या आहे, इथे ठीक आहे ऑप्शन इथे तुम्हाला बघा इथे काय महत्वाची माहिती दिली आहे ती एकदा वाचून घ्या. कारण इथे ठीक आहे वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाहीये, त्यासाठी इथं माहिती आहे. तर इथे ठीक आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्याकडे पुन्हा ओपन होऊन येणार आहे. आता इथे बघा इथं कोपऱ्यात तुम्हाला अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल, जी पण माहिती तुम्ही टाकलेली असेल ती एकदा पुन्हा चेक करून घ्यायला सांगितली आहे. कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही एडिट करू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एकदा पूर्ण व्यवस्थित भरायचे. जर तुमच्याकडून काही माहिती चुकली असेल तर एडिट फॉर्मचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचे. आणि जर सर्व माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला आता क्लिक करायचंय. आता इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथं फॉर्म आयडी नंबर तुम्हाला दिसेल, तुमचं नाव, त्यानंतर इथं पोस्ट आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी, जी पण कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथं दिसून येईल. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा जर विचार केला तर अजून काय महत्वाची माहिती दिली आहे आपल्याला, हॉल तिकीट विषयी आणि फॉर्म आयडी नंबर विषयी, जन्मतारीख विषयी याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. आता तुमचा इथं फॉर्म इथं पूर्ण भरून झालेला आहे. आता तुम्हाला काय भरायचं आहे, इथं फी भरायची. आता फी भरण्यासाठी इथं परीक्षा शुल्क भरायचं ऑप्शन आहे बघा, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता त्यानंतर इथं पद तुम्हाला सिलेक्ट करायचंय पोलीस पाटील. त्यानंतर इथे फॉर्म आयडी इथे तुम्हाला टाकायचा आहे. फॉर्म आयडी जो पण तुमचा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जसं की फॉर्म आयडी आणि त्यानंतर जन्मतारीख. जन्मतारीख तुम्हाला तीच सिलेक्ट करायची जी तुम्ही टाकली होती, व्यवस्थित बघायची जन्मतारीख तुम्ही काय टाकली होती आणि ती जन्मतारीख तुम्हाला अशा प्रकारची इथे सिलेक्ट करायची. सर्वप्रथम दिवस, त्यानंतर इथं महिना आणि त्यानंतर इथं आपल्याला दिवस देखील अशा प्रकारचा सिलेक्ट करायचा आणि वर्ष देखील तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. ठीक आहे, हे झालं सर्व. इथं फॉर्म आयडी टाकायचा आणि त्यानंतर शो पेमेंट ऑप्शनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज पुन्हा तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे बघा अशा प्रकारचं. आता तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन इथं फी भरायची. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली यायचंय. खाली आल्यानंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची लिंक ही 2/1/2024 रोजी उपलब्ध होईल. ठीक आहे, होम पेज वरील परीक्षा शुल्क यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुम्ही
परीक्षा शुल्क जे आहे ते भरू शकता. म्हणजे जर विचार केला तर परीक्षा शुल्क भरण्याची जी लिंक आहे उद्यापासून ऍक्टिव्ह होणार आहे, आजपासून ऍक्टिव्ह होणार नाहीये. ठीक आहे. आता उद्या ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मची फी कशी भरायची, परीक्षा शुल्क कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने पुढील तुम्हाला पार्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आज 1 तारीख आहे. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. परीक्षा शुल्क उद्यापासून तुम्ही भरू शकता. शेवटची तारीख असणार आहे 8 तारीख आणि त्यानंतर परीक्षा शुल्क कसं भरायचं एक थोडक्यात फक्त तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही एक तर Google Pay, PhonePe, Paytmच्या माध्यमाने नाहीतर QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. फक्त तुम्हाला इथं तुमची माहिती टाकून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा शुल्क भरायला जाता, तेव्हा तुम्हाला जास्त काही टाकायला येत नाहीये बघा. इथं आता जसं परीक्षा शुल्कवरती क्लिक करतो आपण. इथं पोलीस पाटील पद निवडतो. त्यानंतर इथं फॉर्म आयडी, जन्मतारीख टाकून इथं शो पेमेंट ऑप्शन आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. कोणत्याही माध्यमाने तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता. QR कोड स्कॅन करून फोन पे, Google Pay नाहीतर तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असतं त्याच्या माध्यमाने तुम्ही फॉर्मची पेमेंट करू शकता, फी भरू शकता. अशा प्रकारचं ठीक आहे. फॉर्मची फी भरल्यानंतर तुम्हाला जी पण प्रिंट असते, एक प्रिंट भेटते. ती प्रिंट तुम्हाला व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथं पोच पावती मिळवायचं ऑप्शन आहे बघा. परीक्षा शुल्क भरून झाल्यानंतर तिसरं ऑप्शन आहे पोच पावती मिळवा. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं जे पद आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं पोलीस पाटील. त्यानंतर इथे तुम्हाला फॉर्मचा आयडी टाकायचा, जो पण तुमचा आयडी असेल तो आयडी टाकायचा आणि जन्मदिनांक जे पण तुम्हाला जसं सांगितलं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. सर्वप्रथम इथं तुम्हाला वर्ष, त्यानंतर इथं महिना आणि दिवस. ठीक आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि इथं फॉर्म आयडी टाकून इथं डाउनलोड रिसिप्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला ती प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इथं मुख्य पृष्ठ यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुन्हा हेच पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. इथे तुम्ही जाहिरात बघू शकता. इथं सर्वप्रथम अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती दिली आहे. सर्वप्रथम अर्ज भरा. उद्या तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लिंक चालू होणार आहे. त्यासाठी परीक्षा शुल्क भरणा करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. इथे पद निवडून हे टाकायचं. परीक्षा शुल्क भरायचं. त्यानंतर पुन्हा याच पेजवरती आलं तरी चालेल आणि त्यानंतर अर्जाची प्रिंट घेण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अर्जाची प्रिंट घेण्यासाठी इथं बघा, इथं आपल्याला भरलेल्या अर्जाची पोच पावती म्हणजेच प्रिंट घेण्यासाठी इथं क्लिक करायचंय. पद निवडायचं, फॉर्म आयडी टाकायचा, जन्मतारीख टाकायची आणि डाउनलोड रिसिप्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि डायरेक्टली तुमच्याकडे अर्जाची प्रिंट डाउनलोड होऊन येणार आहे. तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. संपूर्ण फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगून टाकलेली आहे. जर तुम्हाला अजून पाहिजे असेल जी माहिती आपली राहिलेली आहे, जसे की तुम्हाला फॉर्मचं पेमेंट कसं भरायचं आणि त्यानंतर पोचपावती कशी मिळवायची, तर त्यावरती सेपरेट आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवूया आणि याच YouTube चॅनलवरती मी तो व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. बाकी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तिथे तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल. बाकी काय काय माहिती पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. अशा प्रकारची सविस्तर प्रोसेस तुमची असणार आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा.